आता पाहूयात सविस्तर रिपोर्ट। अमेरिकेने इराणच्या 3 आण्विक स्थळांवरती हल्ला केला। हे तीनही ठिकाण उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला। आता प्रश्न असा आहे की अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या अणुभट्ट्यांवरची स्थिती काय आहे? अमेरिकेच्या हल्ल्यामुळे तीनही ठिकाणी रेडिएशन लीक झाले का? झालं असेल तर त्याची तीव्रता किती आहे? आण्विक रेडिएशन किती धोकादायक असतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा हा स्पेशल रिपोर्ट। अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला। इस्रायल इराण युद्धात अमेरिकेची एंट्री। इराणच्या 3 ठिकाणच्या अणुभट्ट्या उद्ध्वस्त। अमेरिकेच्या हल्ल्यात कुठलंही रेडिएशन नाही। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची पहिली प्रतिक्रिया। अमेरिकेची लढाऊ विमानं आली आणि त्यांनी इराणच्या अणुभट्ट्या असलेल्या 3 ठिकाणांवर बॉम्ब टाकले। काही काळाच्या आत तिन्ही ठिकाणं उद्ध्वस्त झाली। ही 3 ठिकाणं आहेत नतांज, फोर्डो आणि इस्फहान। भारतीय वेळेनुसार रविवारी पहाटे हा हल्ला करण्यात आला। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतः वॉर रूम मध्ये होते। त्यांच्यासोबत अमेरिकेचे संरक्षण मंत्री आणि इतर टॉपचे ऑफिसर्सही हजर होते। सुनियोजितपणे अमेरिकेने हा हल्ला केला। अर्थातच याला साथ मिळाली ती इस्रायलची। इस्रायलच्या धोरणानुसारच अमेरिकेने हा हल्ला केला। Iranian regime, Fordo, नतांज, फोर्डो आणि इस्फहान यांचं नाव तुम्ही वर्षानुवर्ष ऐकलंय। याच ठिकाणी इराणने युरेनियमवर प्रक्रिया केली। जगाला अणुबॉम्बचा धोका निर्माण करणाऱ्या नंबर 1 टेरर स्टेटचा आण्विक कार्यक्रम उद्ध्वस्त करणे हाच आमचा उद्देश होता। आणि आज मी जगाला सांगू इच्छितो की आमचा हा हल्ला अचूक आणि मोठा होता। Tonight I can report to the world that the strikes were a spectacular नतांज, फोर्डो आणि इस्फहान या 3ही अणुभट्ट्या उद्ध्वस्त झाल्याचा ट्रम्प यांचा दावा आहे। अमेरिकेचे अध्यक्ष काही म्हणतात त्यावेळेस त्याचे जगभर परिणाम उमटतात। त्यामुळे ट्रम्प यांचा दावा खोटा असण्याची शक्यता नाही। पण हल्ल्यानंतर इराणचं नेमकं काय म्हणणं आहे? अधिकृतपणे इराणी सरकारनं कुठलंही स्टेटमेंट जारी केलेलं नाही। पण इराणच्या सरकारी वाहिन्यांनुसार इराणची 3ही आण्विक ठिकाणं सुरक्षित आहेत। 3ही ठिकाणच्या अणुभट्ट्यांना कुठलीही हानी पोहोचली नाही। 3ही ठिकाणी हल्ल्यात कुठलेही रेडिएशन झालं नाही। अमेरिकेच्या हल्ल्यामुळे रेडिएशनचाही धोका नाही आणि कुठेही गळती नाही। रविवारी सकाळी अमेरिकेने इराणच्या 3 अणुस्थळांवर हल्ला केला। इराणच्या अणु कार्यक्रमाला धोका पोहोचवण्याच्या हेतूने अमेरिकेने हे हल्ले केले आहेत। मात्र इराणच्या अणु कार्यक्रमाला कोणतीही हानी झालेली नाही। फोर्डो, नतांज आणि इस्फहान या 3 ठिकाणांपैकी इराणसाठी सर्वात महत्त्वाची साईट आहे फोर्डो। अमेरिकेच्या निशाण्यावर 3 शहर आहेत। नतांज इराणची राजधानी तेहरानच्या आग्नेय दिशेला 220 किलोमीटरवर हे शहर आहे। IAEAच्या माहितीनुसार इराणमधील अण्वस्त्र कार्यक्रमासाठी लागणारं सर्वोत्तम युरेनियम नतांजमध्ये आहे। गेल्या 9 दिवसात इस्रायलने नतांजवर 2 वेळा हवाई हल्ला केला। इस्रायलच्या हल्ल्यात नतांजमधल्या बहुतांश अण्वस्त्र संयंत्रांची हानी झाली। शनिवारी केलेल्या हल्ल्यात नतांज संपूर्ण उद्ध्वस्त झाल्याचा अमेरिकेचा दावा आहे। फोर्डो इराणची राजधानी तेहरानच्या नैऋत्य दिशेला 100 किलोमीटरवर ही अणुभट्टी आहे। या भट्टीची क्षमता नतांजच्या अणु केंद्रापेक्षा बरीच कमी आहे। पण ही अणुभट्टी एक अख्खा डोंगर खोदून तयार करण्यात आली। संरक्षणासाठी इथे अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम आहे। फोर्डोमध्ये हल्ला करायचा असेल तर अमेरिकन B-2 बॉम्बर विमानं आणि GBU-57 बंकर बस्टर या दोघांचा वापर आवश्यक आहे। अमेरिकेनं शनिवारी रात्री हीच विमानं आणि बॉम्ब वापरले। आणि तिसरं म्हणजे इस्फहान अणुतंत्रज्ञान केंद्र सुमारे 350 किलोमीटर अंतरावर आहे। इराणमधलं सर्वात मोठं अणुतंत्रज्ञान केंद्र म्हणून या शहराची ओळख आहे। याच शहरात हजारोंच्या संख्येनं इराणी अणुशास्त्रज्ञांचं वास्तव्य आहे। इथं चीननं दिलेल्या 3 अणुऊर्जा भट्ट्या प्रस्थापित आहेत। अण्वस्त्र तयार करण्यासाठी आवश्यक अशा युरेनियम एनरिचमेंटचं कामही इथं चालतं। इस्रायलनं गेल्या 8 दिवसात इथेही हल्ले केले।
हल्ल्यात इथे कोणतंही अणु उत्सर्जन झालेलं नाही असं IAEA अर्थात आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं म्हटलंय. अमेरिकेनं याही शहरात अणुकेंद्रांचं अस्तित्व संपवल्याचा दावा केला. हा हल्ला केल्यानंतर आता येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेनं स्पष्टपणे धमकी दिलेली आहे की आता इराणनं सरेंडर व्हावं, त्यांनी जे आहे शांततेसाठी तयार व्हावं, और अदरवाईज खूप मोठ्या ट्रॅजेडीसाठी इराणला तयार व्हावं लागणार आहे. म्हणजे एक प्रकारे धमकी देण्याचा प्रकार हा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या विरुद्ध त्या ठिकाणी केलेला आहे. एवढंच नाही, याच्या पुढेही जाऊन ते त्या ठिकाणी सांगतात की फक्त 3 न्यूक्लिअर साइट्सवर आम्ही त्या ठिकाणी हल्ला केला नाही, तर असे भरपूर साइट्स आता सुद्धा इराणमध्ये आहेत जे आम्हाला येणाऱ्या काळामध्ये टार्गेट त्या ठिकाणी करायचे आहेत. जर इराणनं अशा प्रकारची चर्चा आमच्याशी शांततेशी संबंधित केली नाही तर या टार्गेट्सला एक प्रकारे हिट करण्याचा ऑप्शन सुद्धा अमेरिकेकडे उपलब्ध आहे. म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातला संघर्ष हा आणखीन चिघळत जाणार आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही इराणनं आण्विक कार्यक्रम सुरूच ठेवणार असल्याची घोषणा केली आहे. मुळातच इराणचा आण्विक कार्यक्रम हा आण्विक ऊर्जेसाठी असून अणुबॉम्ब बनवण्यासाठी नसल्याचा दावा इराण पुन्हा पुन्हा करत आलाय. पण अमेरिका आणि इस्रायल यांना तो दावा पटला नाही. परिणामी इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध भडकलं. Congratulations, President Trump. Your bold decision. ट्रम्प यांचं अभिनंदन. इराणवर सर्व शक्तीनिशी हल्ला करण्याचा तुमचा निर्णय दीर्घकालीन बदल घडवेल. ऑपरेशन रायझिंग लायनच्या माध्यमातून इस्रायलनं भारी कामगिरी केली आहे. पण अमेरिकेनं आज जे केलंय ते इतर कुठलाही देश करू शकत नाही. Has been truly unsurpassed. It has done what no other country on earth could do. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आता इराणमध्ये शांतता निर्माण होईल असा दावा ट्रम्प यांनी केलाय. एवढंच नाही तर इस्रायलचे हल्लेही आता निवळतील असं जाणकारांना वाटतंय. तशी भूमिका इस्रायलनं मांडली देखील. पण अमेरिकेच्या हल्ल्यानंतर खरोखरच इराण इस्रायलचं युद्ध थांबणार की आणखी भडकणार हे पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होईल. With all of that being said, this cannot continue. There will इराणमध्ये शांतता असेल किंवा शोकांतिका, अनेक टार्गेट अजूनही आहेत, पण शांतता लगेच येणार नाही. काही टार्गेट आम्ही वेगाने पूर्ण केली. आज अमेरिकन लष्कराने जे केलं ते इतर कुठलंही लष्कर करू शकत नाही. and perhaps the most lethal. Congratulations, President Trump. Your bold decision to target Iran's nuclear facilities with the awesome and righteous might of the United States will change history. In Operation Rising Lion, Israel has done truly amazing things. But in tonight's action against Iran's nuclear facilities, America has been truly unsurpassed. It has done what no other country on earth could do. History will record that President Trump acted to deny the world's most dangerous regime the world's most dangerous weapons. His leadership today has created a pivot of history that can help lead the Middle East and beyond to a future of prosperity and peace. President Trump and I often say, peace through strength. First comes strength, then comes peace. And tonight, President Trump and the United States acted with a lot of strength. President Trump, I thank you. The people of Israel thank you. The forces of civilization thank you. God bless America. God bless Israel. And may God bless our unshakable alliance, our unbreakable faith. आतापर्यंत जिथे जिथे आण्विक हल्ले झाले किंवा आण्विक ठिकाणांवर अपघात झाले तिथे रेडिएशनचा धोका निर्माण झालाय. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला. त्यात 2.5 लाख लोक मारले गेले आणि लाखो लोक कायमचे जायबंदी झाले. रेडिएशनमुळे काही जण तर पाय खोडून मेले. दुसरी घटना रशियातल्या चेर्नोबिलची. 1986 साली रशियाच्या चेर्नोबिलमध्ये अणुभट्टीत अपघात झाला आणि प्रचंड मोठा स्फोट झाला. काही वेळातच रेडिएशन पसरलं. बघता बघता 30 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जायबंदी झाले. मृतांचा आणि पीडितांचा अधिकृत आकडा बाहेर आलाच नाही, पण प्रचंड मनुष्यहानी झाली. अजूनही चेर्नोबिलच्या आण्विक ठिकाणांवर रेडिएशन आहे. म्हणजे जवळपास 40 वर्षांनंतरही चेर्नोबिलमध्ये रेडिएशन कायम आहे. आता ही जागा भुताटकी म्हणून ओळखली जाते. पहलगाम नंतर भारत पाकिस्तानमध्ये झालेला संघर्ष त्याच वेळेस थांबला
ज्यावेळेस भारताचं क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या आण्विक स्थळापर्यंत पोहोचलं। त्यामुळे इराण इस्रायल संघर्षात अमेरिकेनं इराणच्या आण्विक ठिकाणांवर का हल्ला केला असेल याचा अंदाज येईल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।